एक जलनगरी होती. जलनगरी म्हणजे कुठे असते ती, तर नदीत, समुद्रात, आपल्या घरच्या पाण्यात. तशीच ही एक छोटीशी जलनगरी समजूया. याच्यात असंख्य पाण्याचे कण राहतात. आपण बघू शकता असे असंख्य पाण्याचे कण राहतात. ते पाण्याचे कण म्हणजे त्या जलनगरीमधले नागरिक. त्या या नगराची, इथल्या संस्कृतीची अशी वैशिष्ट्य आहे की इथले सगळे नागरिक हे बंधुभावाने राहतात. एकमेकांमध्ये प्रचंड प्रेम, सगळ्यांना मदत करत राहणे, सगळ्यांना सर्वच मिळाले पाहिजे अशी त्यांची भावना. मग एके दिवशी सगळेजण आपण बाहेर फिरायला जाऊया असं म्हणून बाहेर पडतात. मग दिवसभर इकडे तिकडे फिरतात, सिनेमा बघतात, खातात, पितात. नंतर संध्याकाळी त्याच शहरामध्ये एक फुटबॉलची मॅच असते. मग ती मॅच बघायला सगळेजण जातात, तिथे तिकीट काढतात. पण एकच ब्लॉक शिल्लक आहे असं तिथला तिकीट देणारा म्हणतात चालेल, पण आम्ही सगळे बसले चालेल का? हो हो, तुम्ही त्या ब्लॉकमध्ये जेवढे बसता तेवढे बसता. मग तिकीट काढता आणि त्यांना कळतं की आपल्याला फक्त आणि फक्त या एका कॉईन पुढची जागा आपल्याला देण्यात आली आहे. मग ते म्हणतात ठीक आहे, आम्ही ॲडजस्ट करून घेऊ. मग सिक्युरिटी गार्ड त्या सगळ्यांना एका रांगेत या म्हणतो आणि त्यांना एक एक करून पुढे सोडतो. असे फुटबॉलचे चाहते आतुरतेने एकेकाने बसायला जातात. असे 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 असे साधारण 17 नागरिक, म्हणजे 17 थेंब आतमध्ये आल्यावर सिक्युरिटी गार्ड म्हणतो की थांबा, आता भरली जागा. मग यांच्यामध्ये आरडाओरड चालू होते. अरे माझा तो मित्र राहिलेला आहे, माझा तो मामा राहिलेला आहे मागे, त्याला येऊ द्या. म्हणून असं खूप विनवणी केल्यानंतर सिक्युरिटी गार्ड म्हणतो की ठीक आहे, आणखी काही जण सोडतो. मग 17 नंतर 18, 19 असे यायला लागतात. मग असे आणखी हळूहळू शांततेत ते एकामागे एक येतात. 21, 22, 23, 24 याच्यानंतर असं तुम्ही बघाल तर लक्षात येईल की प्रत्येक एक थेंब पडल्यानंतर पूर्णच्या पूर्ण ब्लॉक डबडबायला होतं. त्याच्यात एक तरंग निर्माण होते आणि अशी ती शेवटपर्यंत जाते. हे सगळं बघून तिथला मॅनेजर घाबरतो. त्याला वाटतं की हे सगळं जर खाली कोसळले तर आपल्या मैदानात पूर येईल, आपला सामना रद्द करावा लागेल. या भीतीने तो धावत तिथे येऊन म्हणतो, सिक्युरिटी गार्डला थांबवतो. म्हणजे आता तुम्ही आणखी बसू नका, हे काही सुरक्षित नाही आहे. म्हणजे असं कसं, आम्ही बसणारच, आम्ही व्यवस्थित बसून घेऊ, तुम्ही काळजी करू नका. म्हणून 23, 24, 25, 26 एवढं डगडगायला झाले तरी पण सगळेच जण असे शांततेत जात राहतात. तो मॅनेजर आश्चर्यचकित होऊन जातो. अरे हे सगळे थेंब तुम्ही एवढं दळदळ हालतात तरी तसे कसे का तुम्ही पडत नाही आहात? मग त्यातला एक वरिष्ठ थेंब म्हणतो की आमच्या समाजामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये बंधुभाव प्रचंड आहे, म्हणून आम्ही एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांना सांभाळून घेतो. याच्या आजूबाजूला जे थेंब आम्ही बसलेलो आहोत त्यांनी सगळ्यांनी आम्ही एकमेकांचे हात पकडलेले आहेत आणि एकमेकांचे हात पकडून मागून जे आहेत त्यांचं वजन आम्ही सहन करून घेतलं आहे, म्हणून आम्ही 26-27 जण एकाच कॉईनवर सहजपणे बसू शकतो. आम्ही याला सरफेस टेन्शन असे म्हणतो.